संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। गेले काही महिने चर्चेत असलेले मनसे नेते तथा पुणे महापालिकेचे नगरसेवक वसंत मोरे आणि शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यात भेट झाली। पुण्यामध्ये ही भेट झाली। पहिल्याच भेटीत राऊतांनी वसंत मोरे यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं। 5-10 मिनिटांच्या गप्पांनंतर पुन्हा भेटू असं म्हणत दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला। पण उभय नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलंय। सोनिया गांधी यांना 8 जूनला चौकशीकरता बोलवण्यात आलंय, तर राहुल गांधी यांना उद्या गुरुवारी 2 जूनला चौकशीकरता बोलवण्यात आलंय। यानंतर काँग्रेस नेत्यांनी यावर भाष्य केलं। याबाबत बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु संघवी यांनी म्हटलंय की आम्ही झुकून सामना करणार नाही। सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतील असं ते म्हणाले। दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही यावर भाष्य केलं। नोटीसी प्रकरणी आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, छाती ठोकून लढणार असं सुरजेवाला म्हणाले। राज्यातील काँग्रेस नेत्यांनी यावर भाष्य करत भाजपवर टीका केलेली आहे। या देशाच्या लोकशाहीचे पुढचं भविष्य काय, भवितव्य काय याची चिंता वाढवणारी आम्हा सर्वांना वाटते आहे। 8 सालापासून आम्ही पाहतो आहोत, 8 वर्षापासून की सातत्यानं एका बाजूला ज्या तपास यंत्रणा आहे त्यांचा गैरवापर करायचा, त्यामधून विरोधकांचा छळ करायचा हे चालू आहे। दुसऱ्या बाजूला धार्मिक तेढ वाढवायची आणि ह्या सगळ्या याच्यातून या लोकशाहीवर मोठा आघात होतो आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस जनता आदरणीय सोनियाजींच्या राहुलजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोतच, पण मला खात्री आहे की देशातली जनता सुद्धा आदरणीय सोनियाजींच्या पाठीशी, राहुलजींच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिलेली आपल्या सगळ्यांना दिसेल। यामध्ये या तपास यंत्रणांचा, ज्या सरकारच्या यंत्रणा आहे त्यांचा गैरवापर हा चाललेला आहे, राजकीय कारणासाठी चाललेला आहे। विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न त्यामधून होतो आहे, परंतु मला खात्री आहे की यामधून नामोहरण होणार नाही। हे सर्व आम्ही जे सर्व आहोत, काँग्रेस जन असतील किंवा विरोधी पक्षाची मंडळी असेल, त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न होतो, ते नामोहरण होणार नाही। उलट जनता आमच्या पाठीशी उभी राहील आणि शेवटी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवेल। आता आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ईडीचे या नोटिसेस येणं आणि दुसऱ्या बाजूला तुमची या पद्धतीनं शिबिर सुरू आहे, नेमका काय संदेश कार्यकर्त्यांच्यात जातोय? चीड आहे, राग आहे की आहे त्याला सामोरं जाण्याची भावना आहे? नाही, आहे त्याला सामोरं जाण्याची भावना तर निश्चितच आहे, परंतु मागच्या 8 वर्षात जर आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने केंद्रीय या सगळ्या संस्थांना वापर केला जातो आहे, CBI, IB, ED, IT, ह्या सगळ्यांचा वापर ज्या पद्धतीने सुरू आहे, एकंदरीत सर्वसामान्य माणसाला माहीत झालेले आहे की राजकीय जे आहे त्या हेतूने प्रेरित असलेल्या या कारवाया असतात, हे सर्वसामान्य माणसाला माहीत झाले। गावागावात म्हणजे कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांनी सांगितलं का जो मतदार पैसे घेईल त्याला ईडीची नोटीस येईल। म्हणजे असं जर तुम्ही त्या ईडीचं जर महत्त्व केलेलं असेल तर मला असं वाटतं की हे निश्चितच हास्यास्पद गोष्ट झालेली आहे, पण निश्चितच ही कायदेशीर बाब आहे, त्याला कायदेशीररित्या आणि राजकीयरित्या दोन्हीरित्या आम्ही सामोरं जाऊ। तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडनं म्हटलं जातं की 2015 साली हे प्रकरण संपुष्टात आलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारे पैशांची अफरातफर नाही आहे, मग तुमच्या मते आता असं का घडत असावं? आता नोटिसेस का दिल्या गेल्या? नाही, राजकीय हेतूने जर प्रेरित असेल तर त्या कधी येऊ शकतात, त्याच्यामध्ये काही काळ वेळ असण्याचं काही कारण नाही। आणि निश्चितच हे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे। मागच्या 8 वर्षात जितक्या लोकांना ईडीच्या नोटीस आल्या आणि किती लोकांवर कारवाया झाल्या आणि किती लोक त्याच्यामध्ये तुरुंगात गेले, याचा जर रेशो जर आपण चेक केला तर आपल्या लक्षात येईल की अगदी नगण्य लोकांचं कारवाया शेवटपर्यंत गेलेल्या आहेत। बाकी जर प्रकरणं कुठं गेलेत हे आजपर्यंत कळालेलंच नाही आहे, आणि त्याच्यामुळे हे राजकीय हेतूने प्रेरित आहे। याला आम्ही दोन्ही मार्गाने सामोरं जाऊ। राज्यसभेची निवडणूक असू दे किंवा मग आता होणारी मुंबई महापालिका निवडणूक असू दे, मिलिंद देवराने केलेलं ट्विट असू दे, सगळ्या पार्श्वभूमी असं बघायला मिळतं की तुमच्या पक्षांतर्गत जी काही दुफळी आहे, पक्षांतर्गत जी नाराजी आहे ती अशा पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने चव्हाट्यावर येते आणि त्याचा कुठेतरी फटका तुम्हाला बसतो। नाही, 8 वर्षात 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 8 वर्षात
नाही आहे, साहजिक आहे की काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. राज्यसभेच्या पूर्वी खूप जागा काँग्रेस पक्षाकडे असायच्या. यावेळेस राज्यामध्ये एकच जागा होती आणि एक जागा असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार त्याच्यामध्ये होते. त्यामुळे थोडंसं नाराजी होणं साहजिक आहे, परंतु ह्याचा परिणाम फार दिवस टिकत नाही. शेवटी एक संघटना आहे, एक विचाराने काँग्रेस पक्ष चाललेला आहे. ईडीच्या या नोटिसनं सामोरं जाताना आक्रमकपणे गेलं पाहिजे असं मत व्यक्त केलं सत्यजित तांबे पाटील यांनी. सचिन कुबळेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत मुंबई. हे जे देशामध्ये चाललेलं आहे, निश्चितपणे एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी असतील किंवा राहुल गांधीजींच्या पर्यंत हे लोक ज्या पद्धतीने पोहोचत आहेत, त्यांना त्रास देत आहेत, ह्यातनं त्यांच्यावरती पश्चाताप करण्याची वेळ निश्चितपणे येणार आहे. कारण काँग्रेसचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता निश्चितपणे याचा विरोध करण्याकरता उभा राहील आणि एकंदरच जनतेला देखील हे दिसतंय की लोकशाही संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न होतोय. त्यामुळे जनता देखील काँग्रेसच्या या प्रयत्नांना साथ देईल. बार बार ये दिख रहा है कि भारतीय जनता पार्टी और खासकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ईडी और सीबीआई का इस्तेमाल विपक्ष के नेताओं को हरास करने के लिए, उनको परेशान करने के लिए कर रहे हैं। नेशनल हेराल्ड का जो विषय है वो इस समय कोर्ट में है, कोर्ट में सुनवाई चल रही है, लेकिन उसके बाद भी एक कोर्ट में सुनवाई चलने के बाद भी जिस तरीके से ईडी को लगाया जा रहा है, ऐसा साफ साफ दिख रहा है कि उदयपुर के चिंतन शिविर के बाद या ओवरऑल अभी भारतीय जनता पार्टी की सरकार एक बैकफुट पे है। महंगाई तेजी से बढ़ रही है, बेरोजगारी का भयंकर मामला है, लगभग 22 करोड़ लोग ऐसे हैं इस देश में जो नौकरी के लिए अप्लाई नहीं कर रहे हैं। तो ऐसे में भारतीय जनता पार्टी जानबूझ करके लोगों का ध्यान बटाने के लिए हमारे नेताओं को हरास कर रहे हैं।